पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मिताली, अगं काय बोलतेस तू? हा? हे बघ, घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या बरोबर। घाबरलीस का तू? हे बघ, तुझे बाबा असं काहीही करू शकत नाही। ते जे करतात ते चुकीचे। तू या सगळ्याला होकार देऊ नकोस प्लीज। आपण कायद्याची मदत घेऊ। हा, चल चल आपण पोलिसांकडे जाऊ। पोलीस चांगली समज देतील तुझ्या बाबांना। हा, पोलिसांकडे जायची काय गरज नाही मास्तरीन बाई, पोलीसच इथं येत आहे। पोलिसांच्या ताब्यात तर आम्ही तुला देऊ। चोरी, घुसखोरी, मारामारी, लहान वयाच्या पोरींना काय म्हणतात ते काय म्हणत होतीस तू मगाशी? मायनर 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 पोरीला फितवलं, तिला तिच्या बापाविरुद्ध भडकिवलं, तिला पळवून न्यायचा प्रयत्न केला। या समध्यासाठी तुला अटक होऊ शकते। मास्तरीन बाई 3-4 वर्ष तरी जेलमध्ये जातील। तिथं शिकव मग शाळा। आणि एकदा का तू तुरुंगात गेलीस का तुला शाळेत न काढणं सोपं जाईल आमसने। हे बघा, हीच ती बाई, पकडा हिला। सोडा मला। काय करताय? सोडा। आमच्या घरात घुसली, चोरी केली, मारहाण केली आणि ह्या पोरीला पळवून नेत होती। बाकी तक्रार आमची मुनीम लिहायलेत। धनाजी बी अंगठा मारून देईल। आज आमच्या घरात कार्यक्रम असून हिनं हिथं येऊन हुल्लडबाजी करून आमच्या घरात गोंधळ माजविला। हे कलम लावा आणि ताब्यात घ्या हिला। चांगली 7-8 वर्ष बाहेर काढूच नका सा। आलीमट्टी शिक्षणाची टिमकी वाजवणारी। हे बघा, तुम्ही झडती घ्यावं तर माझी। मी काही केलेलं नाही, काही नाहीये माझ्याकडे। मी कोणालाही मारहाण केलेली नाहीये। माझ्या घरचे संस्कारच नाहीयेत तसे। माझे आई वडील शिक्षक आहेत आणि बेकायदेशीर काम तर मितालीचे वडील करतायत। तिचं लग्न लावून देतायत। तुम्ही समज त्यांना द्या। मी काय केलंय? ओ, ते सगळं पोलीस स्टेशनला बोला। चल तू। अरे ऐका माझा।
जावई बापू, एक कप चहा करू का? मगासपासून 4 कप चहा झालाय आणि अजून अक्षराचा पत्ता नाहीये. ना माझ्या फोन्स ना उत्तर देते, ना मेसेजेस ना रिप्लाय. कमलराव, मी बोलतो आज तिच्याशी. अहो, बोलायला आधी यायला तर हवी ना ती घरी. मी त्याचसाठी थांबलो इथे इतका वेळ. म्हटलं आज तुमच्याशी बोलून सगळं काही क्लिअर करीन आणि उद्या आई बाबांना घेऊन येईन फायनल बैठकीसाठी. पण कसलं काय, जिच्याशी लग्न करायचंय तिचाच पत्ता नाहीये. कोणाशी बोलणार आणि काय बोलणार? हो, असं नाही जावई बापू, कुठेतरी अडकली असेल ती. एवढंच. रोजच कशी अडकते होती. खरं सांगू का, अक्षराचं शिक्षणाबद्दलचं पॅशन पाहूनच मला जास्त आवडली होती ती. आणि आता तिची हीच गोष्ट मला सगळ्यात जास्त इरिटेटही करायला लागली. लग्न आधीच हे असं आहे, लग्नानंतर कसं असणार? सोडा त्याच नाही. धाकलं सरकार, थांबा तुम्ही. तुम्हाला काय बी माहिती नाही. ही मास्तरीन आपल्या घरात घुसली आणि थोरल्या मालकांच्या खोलीत गेलती. एवढंच नाही, आपल्या सिक्युरिटीला बी हाणलंय. आणि या धनाजीच्या मितालीला फूस लावून पळवून घेऊन चालली होती ही मास्तरीन. थोरल्या सरकार जे बी करायल्यात बराबर करायल्यात. तुम्ही लांब राहावा याच्यापासून. ही कशाला इथं आली? आज घरात एवढं मोठं फंक्शन आहे, ते सोडून बघ आपण काय करायलो. नाही नाही आई साहेब, यांचं काहीतरी. ती या घरात आलीच का? मी बोलवलं होतं त्यासनी. खरंच अहो, मलाच फाईल द्यायच्या होत्या. आपले फुलपगाराच्या रचनी फाईल द्यायच्या होत्या. मग मी त्यासनी फोन केला, म्हटलं कोणाला तरी पाठवून द्या इकडे बंगल्यावर. फुलपगारे म्हणले की कोण माणूस नाही आहे पाठवायला तुमच्याकडं. मास्तरीन बाई त्यासनी पाठवू काय? म्हटलं द्या पाठवून, कारण आज अर्जंट होतं ना. कारण आज त्याच्यावर फुलपगारांच्या सह्या होऊन ते CH ऑफिसमध्ये जाणं गरजेचं होतं. म्हणताना म्हणलं द्या पाठवून. तर ह्या आल्या. बरं, ह्या आल्या त्या आल्या बाहेर बंगल्याच्या उभं राहून मला फोन करतात. मला म्हणे मी काय आत येणार नाही. माझं तिथं डोसकंच फिरला माहिती आहे काय. मी म्हणलं आत येणार नाही म्हणजे मालक कोण आहे इथं, नोकर कोण आहे म्हणलं. मी सगळी कामं धंदा सोडून काय बाहेर येणार नाही म्हणलं. तुमची नोकरी खतऱ्यात येईल म्हणलं असली फालतुगिरी केली. तर शेवटी आल्या, मग खाली मान घालून आल्या. बरं, आल्या त्या आल्या. गंमत काय, मी ह्यांना हात करतोय बरं काय. इकडं बघा, इकडं बघा. ह्यांच्याच तंद्रीत ही अति शिकलेली माणसं, यांची खोपडी कुणीकडे असतात मला काही कळत नाही. आपण कुणीकडे चालतोय काय यांना भान नाही, काय नाही. घुसल्या त्यांच्या खोलीत. दाखले सरकार, हिनं काठीने मला. ए तुला मी परत सांगणार नाही बघ. मी बोलत असताना चिडीत चूप बसायचं एकदम. अहो, पण असं काहीच झालं नाही. ओ मास्तरीन बाई, तुम्हाला मी काय कन्नड मध्ये सांगू काय? आता ग बसा की जरा, ग बसा. मी कवा धरणार? अरे मी कधीपासून कॉल करतोय. लास्ट डायल बघितलं, फुलपगार. हे बघ बघा की, हे बघा शेवटचा डायल फुलपगार आहे. तुम्हाला खरं खोटं करायचं आहे काय? तुम्ही पाहिजे तर कॉल लावा त्यांना, विचारा, तुम्हीच बोलून घ्या. 1 मिनिट. ओ मास्तरीन बाई, 1 मिनिट नाही, 2 मिनिट नाही. तुम्ही आता मध्ये मध्ये बोललं का? मी ह्याला पण तेच सांगितलं, मध्ये मध्ये बोललेलं अजिबात मला आवडत नाही. मग तू काय बघतोस काय माझ्याकडे वरतोड करून? बघतोस काय? एक तर तू असली काहीतरी फालतू तक्रार घेऊन थोरल्या सरकारकडे जातोस. तुला लाज वाटत? देतो रपकन. माफ करा सरकार. चल निघ. माफ करा म्हणजे परत परत सांगण्यात येणार. काय तुम्ही काय इथं काय मॅटिनी शो लावलाय? हा काय गंमत? अरे निघ की, एवढं रिफ्लेक्ट व्हायला लागलं इथे. निघ. तू घाबरू नको बाळा. मावशी, तिला काहीतरी आईस्क्रीम बिस्क्रीम खायला घाल. घाबरू नको, जा यार बाडल्यावनी कारले दी. आणि धनाजी, मी तुला एक अरे तुम्हाला काही वेगळं सांगायचं, हिब्रूच सांगायचं काय रे मावशी? हो, जेवणा खाण्याचं बघा, लोकांनी भोका लागतील आता. हा अजून स्लो जावा, जरा स्लो मोशन मध्ये जावा. आई सगळे आमच्याच नशिबा. आई साहेब ऐका माझं, आपण सोडून द्यायचं काही असं नाही आता. तुम्ही ढोसक्याला त्रास करून घेऊ नका, जाऊ दे. अहो खरंच आपल्याच कामासाठी आलत्या त्या. तुमची परमिशन असेल तर सांगू काय पोलिसात नाही. आणि मास्तरीन बाई, मी ही गोष्ट तुम्हाला परत सांगणार नाही, लक्षात घ्या.
तो मितालीचा विषय आता तुम्ही सोडून द्या. लई नादाला लागू नका तिच्या. ते मिताली आणि ते शाळा आणि ह्याहून त्याहून करून आमचा धनाची येडावायची बारी आली. बघा त्याचं थोबाड बघितलं कसं येड्यावणी करायला लागले ते. आमचं जेवण रोज आळणी करतोय तो तुमच्या नादानं. हा आणि धनाजी तुला एक साधी अक्कल पाहिजे. मुली झालेले आहेत त्यांच्या चहा पाण्याचं काही बघशील का नाही? हा चहा पाणी म्हणजे ते चहा पाणी नाही. चहा पाणी म्हणजे खरोखरचं चहा पाणी म्हणतोय मी. का सरबत घेता? एवढं गुन्हा घ्या सरबत दे साहेबांनी. हा निघ तुम्ही सरबत घ्या. हा एक 5 मिनिटात तुम्हाला डिसिजन कळवतो. काय एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. आई साहेब जरा बोलायचं आहे या. हाय हाय. मी शिवानी, आदिपती भाऊजींची वहिनी. वहिनी? हा म्हणजे त्यांच्या मित्राची बायको. अगदी घरच्या सारखं नातं आहे आमचं. अच्छा. बरं मला सांगा तुम्हाला गाडी चालवता येते? हो. का? हे घ्या ही चावी घ्या आणि इथून पळून जा. का? अहो जा हो तुम्ही. बाकी सगळं आदिपती भाऊजी बघून घेतील काय ते. हे बघा पळून जायला मी काही गुन्हा केलेला नाही. अहो पण आत्ता अरेस्ट होता होता वाचलात तुम्ही. हो कारण सगळे खोटं बोलतायत म्हणून. अहो खरं का खोटं पेक्षा वाचणं महत्वाचं आहे. तुम्ही जाओ. हे बघा माझे विद्यार्थी माझा आदर्श घेतात. मी त्यांना वर्गात सांगायचं की परिस्थितीला सामोरे जा आणि इथे मीच असा पळ काढायचा. माझ्या तत्वातच बसत नाही ते. सॉरी ताई मी तुमचं नाव विसरले. ताई? हा मी नाव विसरले तुमचं. सॉरी. ताई म्हणलात ना बास झालं. आता नाव कशाला पाहिजे? मला बहिणीसारखे आहात तुम्ही. तुम्हाला काही पण होऊ देणार नाही. तुम्ही का वकिली करायला तिची? वकिली नाही आहे साहेब. माझं एवढंच म्हणणं आहे उगाच एवढ्या तेवढ्या कारणासाठी त्यासनी अटक. हो पण तिची चूक आहे. नाही नाही ते खरं आहे. ते फायलीचं जे मी म्हणलं ना ते खरं. मी फुल पगारासनी फोन लावू काय? काय गरज नाही. नोकरदार माणसं ती. त्यांची कशाला साक्ष काढायला हवी? आपल्या समोर काय तोंड उघडणार आहेत होय ती? आई साहेब तुम्हीच म्हणला का नाही आजचा दिवस चांगला आहे म्हणून, आहे की नाही? मग आजच्या दिवशी कशाला उगाच कोणाची शिव्याशाप घ्यायची असं म्हणतो मी. आणि मी एक काम करतो तंबी देतो त्या मास्तरीन बाईसनी. परत ही असली फालतुगिरी करायची अजिबात हिंमत करणार नाहीत त्या. हा आत्ता जाऊ दे सोडून देऊया आपण. ऐका की माझ्यासाठी तुमच्यासाठी आम्ही काय बी करू शकतो. हिला सोडणं काय? आम्ही तुमचं समज ऐकतो पण तुम्ही आमचं काय बी ऐकू नका. ऐकतोय की समज नाही. मी काय करू फक्त सांगा तुम्ही. हा लग्न. हॅलो. हा सर बोला. अक्षरा काय झालंय काय? अगं तू फोन का उचलत नाहीयेस? ऐक जरा मला आधिपती साहेबांचा फोन आला होता आणि ते मला म्हणाले की तुला फाईल घ्यायला पाठवलंय असं सांगा कोणी विचारलं तर. असं का सांगितलं त्यांनी? म्हणजे काय झालंय काय? पुन्हा काही? सर मी मितालीला घेऊन यायला आले होते इकडे. अक्षरा तू सेफ तर आहेस ना? सर मिताली सेफ नाहीये. मला तर असं वाटतं तिला आता सोडणारच नाही. तिचं लग्न लावलं तर? सर हा सगळा विचार तू आता नको करूस. असं ऐक तू आधी शाळेत ये नंतर बघू ना आपण सगळं काय ते. ठीक आहे मी तुम्हाला फोन करते सर नंतर.
एवढ्या सुंदर चांगल्या पोरी आलत्या, त्यांच्याकडे बघितलं तरी काय? पण ते तुमचं काम आहे. म्हणजे आम्ही ठरवू ते समजा तुम्हाला मान्य आहे? हा, या मास्तरीन बाईच्या बाबतीतलं मात्र नाही हा. तो विषय नग. मग तेच म्हणतोय मी, संपून टाकूया घ्या यो विषय. कवादारनं तटलाय. ठीक आहे, मास्तरनीला वॉर्निंग आम्ही देऊ आणि तुमच्यासाठी पोरगी भी आम्हीच निवडू. मान्य आहे? मान्य. आपण बसून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू ना. कसं सॉल्व्ह करणार काका? मुळात अक्षराला हे सगळं सॉल्व्ह करण्याची इच्छा आहे का? सकाळपासून एवढे कॉल्स केलेत मी तिला, एका कॉलला उत्तर नाही दिलंय तिने, ना माझ्या मेसेजेसना रिप्लाय दिलाय. मला तर असंही वाटतं की हे लग्न म्हणजे अक्षरावर बळजबरी झाली आता. नाही नाही, अहो तिची संमती आहे म्हणून तर आपण इथवर पोहोचलो ना. मग का असं वागते ती? ते बैठकीमध्ये तुमचे वडील. हो, तेच डिस्कस करण्यासाठी तर मी फोन करतोय तिला, पण ती बोलतच नाहीये माझ्याशी. बाबांचा फोन. हा बाबा बोला. हो 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 हो. काय? बरं, चालेल चालेल. हो हो. बाबांचा फोन होता, विचारत होते की फायनल बैठक करायची आहे की नाही. तुम्ही दोघं लवकरात लवकर काय तो निर्णय द्या. येतो. साहेब या. झालं आमचं बोलणं. तुम्हाला तर माहिती आहे आमच्या आई साहेबांचा विषय कसा आहे, एकदा मनावर घेतलं की घेतलं. त्यांनी मास्तरीन बाईसनी मोठ्या मनानं माफ केलेलं आहे. पण आमची एक अट आहे, तू पुन्हा आमच्या घरात पाऊल ठेवायचं नाही. आमच्या समोर अक्कल पाजळायची नाही. पुन्हा जर तू आमच्या घरच्या आजूबाजूला दिसलीस ना, तर मात्र आम्ही हायगाय करणार नाही. नाही नाही, आता त्या कशाला येतील? आता नाही येणार. आता काय हिंमत होते त्यांची? नाही नाही, झालं झालं, संपलेला आहे, मिटलेला आहे विषय आता. साहेब, त्यांच्यावर आम्ही कोणतीही तक्रार केलेली नाही. मागाशी म्हणल्याप्रमाणे त्या आता जाऊ दे त्यांना घरी. हा, त्यांच्यावरची तक्रार आम्ही मागे घेतलेली, म्हणजे केलेलीच नाही. पण मला तक्रार करायची. तुला तक्रार करायची? आमच्या घरात घुसून आमच्याच विरुद्ध? मला तक्रार करायची मॅडम, कारण मला मितालीची काळजी वाटते. तिचं शिकण्याचं वय, बुद्धी आहे तिच्याकडे, आणि इतक्या लहान वयात तिला इथे असं घरकामासाठी जुंपलं जातंय. ओ मास्तरीन बाई, झालं की आता संपलं की विषय? तुम्ही आणि कशाला विषय वाढवालाय? विषय वाढवते कारण विषय मायनर मुलीच्या भविष्याचा आहे. तिचं लग्न लावून देतात म्हणून मला तिला शाळेत न्यायचं होतं. रितसर तक्रार करून त्यांना चांगली समज द्यायची होती, पण त्यांनी ओढत नेलं तिला. बिचारी रडत होती. माझं एवढंच म्हणणं आहे की आर्थिक प्रश्न असेल तर आपण सोडवू शकतो, पण अशा पद्धतीने तिला शिक्षणापासून दूर ठेवून तिचं लग्न लावणं हा कायद्याने गुन्हा आहे मॅडम. ए मास्तरीन,
तुझा कायदा तुझ्या घरात ठेव. आम्हाला तुझ्याकडनं कायदा शिकायची गरज नाही. त्यासाठी पगारी वकील ठेवलेत आम्ही. तू आता जे काही बोललीस ना ते धादांत खोट आहे. हे समज बोलून तू दाखवून दिलंस की दया दाखवण्याच्या लायकीची नाहीस तू. दया माझ्यावर नाही मॅडम, त्या बिचाऱ्या मुलीवर करा. तिच्या अख्ख्या आयुष्याचा प्रश्न आहे. ओ अहो पण आता कुठला विषय कुणीकडे घेऊन चाललाय तुम्ही? थांबा अधिपती. खरं खोटं होऊन जाऊ द्यात. ही जे काही बोलली ना त्याचा सोक्ष मोक्ष लावून टाकूया आता.